एक महिन्यापूर्वी 11 फेब्रुवारी 2026 रोजी काहीतरी बदललं. बाजार पडण्याची ही पहिली वेळ नव्हती. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नुकसान पाहण्याची ही पहिली वेळ नव्हती. पण ही वेळ वेगळी वाटली आणि त्यानंतरच्या 30 दिवसात बाजारातून 25 लाख कोटी रुपये नाहीसे झाले आहेत. लाखो रिटेल गुंतवणूकदारांनी असे निर्णय घेतले आहेत ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होऊ शकतो. आणि प्रत्येकजण तोच प्रश्न विचारत आहे, मी आता काय करू? म्हणून आज आम्ही ते करणार आहोत जे डिकोडर सर्वात चांगलं करतो. आम्ही तुम्हाला घाबरून जायला सांगणार नाही आहोत. आम्ही हे डिकोड करणार आहोत की या 30 दिवसात नेमकं काय घडलं. संपूर्ण भारतातील रिटेल गुंतवणूकदार सध्या काय चुकत आहेत आणि डेटा तुम्हाला नेमकं काय करायला सांगतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण कुठे आहोत हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या 3 शक्ती समजून घ्याव्या लागतील ज्या एकाच वेळी भारतीय बाजारावर आदळल्या. 1 नाही, 2 नाही, 3. AI डिस्रप्शन जे जानेवारी 2026 मध्ये झालं. तर जेव्हा डीपसीक AI लॉन्च झालं तेव्हा त्याने जागतिक IT स्टॉक्सना हादरा दिला. भारताच्या निफ्टी IT इंडेक्सने मार्केट कॅपमधील जवळपास 68.6 अब्ज डॉलर्स पुसून टाकले. हे महत्त्वाचं आहे कारण भारताचं संपूर्ण IT क्षेत्र निफ्टी 50च्या वजनाच्या 15% आहे. दुसरा धक्का म्हणजे ट्रम्प टॅरिफ्स जे चिंतेचं कारण बनले आहेत. पण फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिकेने जागतिक व्यापारी भागीदारांवर टॅरिफ आक्रमण सुरू केले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे FII जे भारतीय स्टॉक्स खरेदी करत होते त्यांनी भारतातून पैसे काढून घेतले. जानेवारी 2026 मध्येच इक्विटीचा ओघ महिन्यावेळी 14% घसरला. आणि तिसरा धक्का होता अमेरिका-इराण युद्ध. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा परिणाम ब्रेंट क्रूडवर झाला जे आता प्रति बॅरल $100च्या वर गेले आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी जिथून भारताची 85 ते 90% LPG आयात होते तिथे आता तणाव निर्माण झाला होता. युद्ध सुरू झाल्यानंतरच्या आठवड्यात निफ्टी 5% घसरला. यापैकी प्रत्येक धक्का एकट्याने हाताळण्याजोगा होता. पण एकत्रितपणे त्यांनी असे काही तयार केले ज्याला रणनीतिकार टॉक्सिक कॉकटेल म्हणत आहेत. हा शब्दप्रयोग इकॉनॉमिक टाइम्सने फार पूर्वी नाही वापरला होता. पण बहुतेक लोक एक गोष्ट विसरत आहेत, संदर्भ. आणि हाच तो संदर्भ आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. गेल्या 25 वर्षातील निफ्टी 50चा सरासरी परतावा 13 ते 14% राहिला आहे. गेल्या 25 वर्षातील निफ्टी 500चा सरासरी परतावा सुमारे 15 ते 16% राहिला आहे. या 25 वर्षांच्या कालावधीत 2008चे आर्थिक संकट ज्यात सेन्सेक्स 60% घसरला होता, 2020चा कोविड क्रॅश ज्यात सेन्सेक्स 38% घसरला होता, 2022चे रशिया-युक्रेन युद्ध, अनेक FII विक्री आणि अनेक तेलाचे धक्के यांचा समावेश आहे. प्रत्येक बाबतीत बाजार सावरला आणि आणखी वर गेला. बाजाराने हे यापूर्वी पाहिले आहे. प्रश्न हा नाहीये की ते पुन्हा पूर्ववत होते की नाही, पण खरा प्रश्न हा आहे की तुम्ही वाट बघत असताना काय करत आहात. आणि इथेच आकडेवारी अस्वस्थ करणारी ठरते. आम्ही गेल्या आठवड्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशक विश्लेषण केले, चर्चांचे विश्लेषण केले, भावनांचा मागोवा घेतला आणि आर्थिक समुदायांमधील काही गुंतवणूकदारांच्या संभाषणांचीही तपासणी केली. यातून असे पॅटर्न समोर आले जे अंदाजित करण्यासारखे आहेत पण खूप चिंताजनकही आहेत. तर किरकोळ गुंतवणूकदारांच्या प्रमुख 5 चिंता कोणत्या होत्या? चिंता पहिली, मी माझे SIP थांबवू का? चिंता दुसरी, माझा पोर्टफोलिओ 15 ते 20% खाली आला आहे, मी बाहेर पडू का? चिंता तिसरी, ही एका मोठ्या क्रॅशची सुरुवात आहे का? चिंता चौथी, मी सर्व काही सोने किंवा FD मध्ये हलवू का? आणि 5वी, जागतिक अनिश्चिततेमुळे शेअर बाजार म्हणजे लाभा आहे. चला यापैकी प्रत्येकाला गांभीर्याने घेऊया. हे त्या लोकांचे प्रश्न आहेत ज्यांनी त्यांच्या पैशासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्याला कमी होताना पाहणे सोपे असू शकत नाही. तर मी माझे SIP थांबवू का? त्या प्रश्नाचे उत्तर डेटामध्ये आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये SIP फ्लो एकटाच सुमारे 26,000 कोटी होता. तर महिन्या दर महिन्याला त्यात सुमारे 4% घट झाली. त्याचं कारण काय होतं? SIP रद्द होण्याचे प्रमाण वाढत होते. आणि तज्ज्ञांनी काय इशारा दिला होता की मार्केटमधील करेक्शन्समुळे SIP रद्द होतात. गुंतवणूकदार एक मोठी चूक करत असतील. जेव्हा फेब्रुवारीमध्ये SIPचा प्रवाह 3.7% कमी झाला, याचा अर्थ हजारो गुंतवणूकदारांनी त्यांचे SIP अगदी चुकीच्या वेळी रद्द केले.
त्या निर्णयाची ही एक क्रूर विडंबना आहे. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तुमचा SIP स्वस्त दरात जास्त युनिट्स खरेदी करतो. रुपी कॉस्ट ऑव्हरेजिंगचा हाच मूळ उद्देश आहे. मार्केट क्रॅशच्या वेळी तुमचा SIP थांबवणे म्हणजे तुमचा आवडता ब्रँड सेलमध्ये असल्यामुळे तो विकत घेण्यास नकार देण्यासारखे आहे. तर रुपी कॉस्ट ऑव्हरेजिंग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? समजा की पहिल्या महिन्यात NAV जी तुमच्या म्युच्युअल फंडाची नेट ॲसेट व्हॅल्यू आहे ती 100 रुपये आहे. तुम्ही 5,000 गुंतवले म्हणून तुम्हाला 50 युनिट्स मिळाले. दुसऱ्या महिन्यात NAV 80 रुपयांपर्यंत घसरली. त्या 5,000त तुम्हाला आता 62.5 युनिट्स मिळाले. तिसऱ्या महिन्यात जेव्हा तुमची NAV किंचित वाढली तेव्हा तुमच्या 5,000 रुपयांना 55.5 युनिट्स मिळाले. चौथ्या महिन्यात NAV 110 होती म्हणून तुमच्या 5,000 रुपयांच्या SIP मध्ये तुम्हाला 45.5 युनिट्स मिळाले. ज्या गुंतवणूकदारांनी दुसऱ्या महिन्यात थांबवले त्यांनी 80 रुपयांमध्ये 62.5 युनिट्स गमावले. ज्या गुंतवणूकदारांनी सुरू ठेवले त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 11,000 अधिक आहेत. थांबलेल्या गुंतवणूकदाराला 17.5 ते 23.75% जास्त टक्केवारी परतावा मिळाला असला तरीही. आणि असे का? कारण ज्या गुंतवणूकदाराने सुरू ठेवले त्याने अधिक एकूण भांडवल गुंतवले आणि क्रॅशच्या किमतीत अधिक युनिट्स मिळवले. चिंता क्रमांक 2 आहे की माझा पोर्टफोलिओ 15 ते 20% खाली आला आहे, मी बाहेर पडावे का? हा सर्वात धोकादायक प्रश्न आहे, कारण याचे उत्तर पूर्णपणे तुम्ही मुळात गुंतवणूक का केली यावर अवलंबून आहे. रिटेल गुंतवणूकदाराचा सापळा. आमच्या अलीकडील मुलाखतीत कोटक असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा म्हणाले, संकट काळात असेट अलोकेशनच्या धर्माचे पालन करा. म्हणून असेट अलोकेशन ही गुरुकिल्ली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक अविश्वसनीय गोष्टींपैकी ही एक होती. जर तुम्ही ती मुलाखत चुकवली असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर चला आकड्यांबद्दल बोलूया, कारण तेच सर्वात महत्त्वाचे आहे. भीतीदायक मथळे नाहीत. प्रत्यक्ष डेटा समजा 11 फेब्रुवारीपासून बाजाराच्या उच्चांकापासून आपल्याला सांगतो की त्यात सुमारे 10% घसरण झाली. सप्टेंबर 2024च्या उच्चांकावरून बाजारपेठा सुमारे 15% घसरल्या. एका महिन्याच्या कामगिरीचा अर्थ असा आहे की गंभीर भूराजकीय तणावांदरम्यान सातत्याने घट झाली आहे. तर 25 लाख कोटींचा खरा अर्थ काय? मार्च 2026च्या सुरुवातीला BSE मार्केट कॅपमधून 25 लाख कोटी रुपये नष्ट झाले. 2025-26 या वर्षासाठी भारताचा GDP अंदाजे 330 लाख कोटी आहे. तर मार्केट कॅपमधून नक्की काय नष्ट झाले? त्यामुळे भारताच्या वार्षिक GDPच्या सुमारे 7.5% नष्ट झाले. फक्त काही संदर्भासाठी 2008 मध्ये जेव्हा बाजार 12 महिन्यात जवळपास 60% घसरला होता, कोविड क्रॅशच्या वेळी सेन्सेक्स 40 दिवसात सुमारे 38% घसरला होता आणि सध्याच्या करेक्शनमध्ये बाजार एका महिन्यात सुमारे 10% घसरला आहे. तर हे एक करेक्शन आहे, एक प्रतिक्रिया आहे, पण कोसळणे नाही. आता आपण रुपयाबद्दल बोलूया, कारण ही ती चिंता आहे जी आपल्याला शांतपणे नुकसान पोहोचवत आहे आणि लोकांकडून ज्याकडे सर्वात कमी लक्ष दिले जात आहे. मार्च 2026 मध्ये भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सुमारे 91 रुपयांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. हा एक नवीन ऐतिहासिक नीचांक आहे जो चलनाचे महत्त्वपूर्ण अवमूल्यन दर्शवतो. तुमच्यासाठी याचा काय अर्थ आहे? बरं, जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा आयात केलेल्या वस्तू महाग होतात. इलेक्ट्रॉनिक्स, इंधन, औषधे आणि इतर अनेक गोष्टी. परदेशातील शिक्षण अधिक महाग होते. परदेश प्रवास अधिक महाग होतो. भारताचे एकूण आयात बिल वाढेल, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत महागाईवर दबाव निर्माण होतो. आणि मग IT क्षेत्र आहे. ही ती गोष्ट आहे जी बहुतेक किरकोळ गुंतवणूकदारांना अजून पूर्णपणे समजलेली नाही. भारताच्या IT क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या AIच्या व्यत्ययाबद्दल खरी भीती ही आहे की जर AIने कोडिंग, टेस्टिंग आणि त्यासोबतची सर्व सपोर्ट कामे स्वयंचलित केली तर भारताच्या $250 अब्ज IT निर्यात उद्योगाला संरचनात्मक व्यत्ययाचा सामना करावा लागेल. वस्तुस्थिती ही आहे की होय, भारतातील प्रमुख कंपन्यांना या संरचनात्मक व्यत्ययाचा सामना करावा लागेल, परंतु त्या AI सेवांकडेही वळत आहेत. TCS, इन्फोसिस, विप्रो या सर्व कंपन्या AI क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे अल्पावधीसाठी त्रास होईल, परंतु एक दीर्घकालीन बदल सुरू आहे. तर आपण तुमच्या चिंता एक एक करून हाताळूया.
ही खरेदीची संधी आहे का की तुम्ही पडता सुरा पकडण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांचे एकमत असे आहे की अगदी श्री यांच्या मते सुद्धा निलेश शाह ॲसेट ॲलोकेशनच्या तत्वांचे पालन करावे आणि ते आपल्या गुंतवणूक कालावधीशी जुळवावे. दुसरी चिंता ही आहे की मी सर्व काही सोन्यात गुंतवावे का? बरं, सोनं एक उपयुक्त विविधीकरण साधन म्हणून काम करते, जे महागाई, चलनातील अस्थिरता आणि जागतिक अनिश्चिततेदरम्यान पोर्टफोलिओंना आधार देते. माफक गुंतवणूक स्थिरता वाढवते, परंतु तिने दीर्घकालीन वृद्धी केंद्रित मालमत्तेची जागा न घेता तिला पूरक असायला हवे. तुमची तिसरी चिंता आहे की FD आणि डेटबद्दल काय? बरं, प्रमुख बँकांचे मार्च 2026 मधील सध्याचे मुदत ठेव दर सुमारे 60 ते 7.5% आहेत. जर तुम्ही साधारण 5 ते 6% असलेली महागाई वजा केली तर तुम्हाला मिळणारा खरा परतावा साधारण 1.5 ते 2% आहे. त्यामुळे मुदत ठेवी संपत्ती निर्माण करत नाहीत, पण त्या उत्तम भांडवल संरक्षक आहेत. माझा स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंड पूर्णपणे नष्ट झाला आहे का? तर वस्तुस्थिती अशी आहे की स्मॉल कॅप निर्देशांक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून सुमारे 15% खाली आला आणि मिड कॅप निर्देशांक 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून सुमारे 12% खाली आला. पण आपण ऐतिहासिक उदाहरण पाहूया. 2020च्या कोविड क्रॅशनंतर स्मॉल कॅप्समध्ये 18 महिन्यात 100%हून अधिक सुधारणा झाली. 2018च्या करेक्शन नंतर स्मॉल कॅप्सला सुधारायला 3 वर्ष लागली. महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याकडे असलेला कालावधी, ज्याबद्दल तुम्ही स्वतःला विचारायला हवे. जर तुमचा कालावधी 7 ते 10 वर्ष किंवा 1 ते 2 वर्ष असेल तर त्यामुळे संपूर्ण गणितच बदलते. मग डेटा तुम्हाला काय करायला सांगतो? या सगळ्यानंतर आणि सर्व आकडेवारीनंतर पुरावे तुम्हाला नक्की काय सांगतात? आम्ही तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही, पण आमच्याकडे एक आराखडा आहे आणि त्याला प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदारासाठी 3 प्रश्नांचा आराखडा म्हणतात. स्वतःला हे प्रश्न विचारा. प्रश्न पहिला, मला हे पैसे कधी लागतील? तो 2 वर्षांपेक्षा कमी आहे का? मग कदाचित डेप किंवा FD मध्ये जाणे तुमच्यासाठी योग्य आहे. इक्विटी सध्या तुमच्यासाठी नाही. जर तो 2 ते 5 वर्षांचा असेल तर कदाचित तुम्ही गुंतवणूक कायम ठेवली पाहिजे. जर तो 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ही करेक्शन तुमच्यासाठी एक भेट असू शकते. तुमच्या SIP चालू ठेवा, त्यात भर घालण्याचा विचार करा. प्रश्न क्रमांक 2, माझा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे का? तुम्ही 100% इक्विटीमध्ये गुंतवणूक केली आहे का? आणि जर तुम्ही केली असेल तर तुम्ही 100% स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केली आहे की तुमचा पोर्टफोलिओ आधीच डायव्हर्सिफाईड आहे? उत्तर स्पष्ट आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही काय करायला हवं. तिसरा प्रश्न जो तुम्ही स्वतःला विचारायला हवा, मी बातम्यांवर प्रतिक्रिया देत आहे की माझ्या आर्थिक योजनेचे पालन करत आहे? जर तुम्ही बातम्यांवर प्रतिक्रिया देत असाल तर थांबा. तुमच्या आर्थिक सल्लागाराला फोन करा. एका योजनेचे पालन करा आणि त्यावर टिकून राहा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे. रिकव्हरीचा पूर्वीचा दाखला. 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकटादरम्यान जेव्हा सेन्सेक्स 60% घसरला तेव्हा पूर्वीच्या उच्चांकापर्यंत परत येण्यासाठी 18 महिने लागले. त्या क्रॅशमधून 5 वर्षांचा परतावा सुमारे 200% जास्त होता. 2020 मध्ये कोविड क्रॅशच्या वेळी जेव्हा सेन्सेक्स 40 दिवसात सुमारे 40% खाली आला तेव्हा शिखरापासून रिकव्हरीसाठी लागलेला वेळ सुमारे 6 महिने होता. त्या क्रॅशच्या नीचांकी पातळीवरून 2 वर्षांचा परतावा 120% होता. सध्याच्या करेक्शनमधून जे फेब्रुवारी ते मार्च 2026 आहे, निफ्टी सुमारे 10% घसरला आहे. ही 2008 किंवा 2020च्या पातळीवरील घटना नाही. भारताचा देशांतर्गत SIPचा प्रवाह, जी एक नवीन स्थिर करणारी शक्ती आहे, ती तुमच्यासाठी आहे. आणि यातून मला असं म्हणायचं आहे की भारताचा रिटेल गुंतवणूकदारांचा बेस आता 10 कोटी इतका मजबूत आहे. फेब्रुवारीमध्ये 3.7% घसरण होऊनही SIP योगदान दरमहा सुमारे 26,000 कोटींवर कायम आहे. ही देशांतर्गत पैशांची एक भिंत आहे जी 2008 किंवा 2020 मध्ये अस्तित्वात नव्हती. 1 महिन्यापूर्वी 11 फेब्रुवारीला बरेच लोक घाबरले. त्यापैकी काहींनी त्यांचे SIP थांबवले, काहींनी तोट्यात विक्री केली, काहींनी सर्व काही सोन्यामध्ये हलवले आणि त्यापैकी काही ज्यांच्याकडे एक योजना होती त्यांनी काहीही केले नाही कारण त्यांना एक मूलभूत गोष्ट समजली होती की बाजाराला तुमच्या भीतीची पर्वा नाही, त्याला तुमच्या चिंतेची पर्वा नाही.
तुमच्या काकांनी तुम्हाला क्रॅशबद्दल पाठवलेल्या व्हॉट्सॲप फॉरवर्डची त्याला पर्वा नाही. बाजार फक्त एका आणि एकाच गोष्टीला बक्षीस देतो, ती म्हणजे शिस्त. हा आहे डिकोडर आणि आम्ही येथे फायनान्स डिकोड करण्यासाठी आलो आहोत, जेणेकरून तुम्ही दररोज चांगले निर्णय घेऊ शकाल. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या पैशांबद्दल अधिक स्पष्टपणे विचार करण्यास मदत झाली असेल तर तो अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला आज हे ऐकण्याची गरज आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट्समध्ये टाका. आम्ही एक वाचतो. मी तुम्हाला पुढच्या भागात भेटते.